ईव्हीएम वरून सध्या आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, त्या संदर्भातल्या बातम्या पाहूयात। महाराष्ट्रामध्ये सत्तामेव जयते सुरू झाले, त्या विरोधामध्ये आपण उभे आहोत। बाबा आढाव यांच्या आत्मक्लेश उपोषणस्थळी उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया। तर ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये ज्येष्ठ कामगार नेते डॉक्टर बाबा आढाव यांनी उपोषण पाणी घेत सोडलं। आमच्याकडनं आपण वळून घेतलं की सत्यमेव जयते, आता सत्तामेव जयते सुरू झालेलं आहे आणि त्याच्या विरोधात आपण उभे राहिलेलो आहोत। अणवा पेटवायला एक ठिणगी फक्त कारणीभूत असते, ती ठिणगी आज पडलेली आहे। ईव्हीएम हॅक होऊ शकतं हे प्राथमिक दृष्ट्या दिसतंय। एवढं बहुमत असून सुद्धा सरकार स्थापन होत नाही, शरद पवारांचं वक्तव्य। कसं बहुमत असताना या राज्यात सरकार बनत नाही, लोकांचं मत बहुमत या सगळ्या गोष्टी काही महत्त्वाच्या नाहीत। जे काही चाललंय ते राज्याला यश होऊ नये। 5 महिन्यामध्ये लोकांचा कौल बदलला तर आम्ही काय करायचं? आढावांच्या ईव्हीएम बाबतच्या संशयावर अजित पवारांचं उत्तर। तर आढावांनी उपोषण थांबवण्याचीही विनंती केली होती। जनतेचा कौल आहे, जनता म्हणतच होती की लोकसभेला पहिल्यांदा विधानसभेला जात आला, आता जनतेचा 5 महिन्यात कौल बदलला, त्याला आम्ही काय करणार? पुन्हा लोक पक्ष सोडतील म्हणून शरद पवार ईव्हीएम वर बोलतायत। पवार जिंकतात तेव्हा ईव्हीएम बरोबर असतं, बावनकुळेंचा पलटवार। पवार साहेबांना भीती आहे की आमची पार्टी पुन्हा अर्धी होऊन जाईल आणि पुन्हा आमचे लोक निघून जातील, म्हणून त्यांना स्टेबल ठेवण्याकरता। नाहीतर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्यांना माहिती आहे की आम्ही जर ईव्हीएम वर बोललो नाही, आमचा पराभव मान्य केला नाही, तर खचलेल्या मानसिकतेमध्ये तुम्हाला समोरच्या निवडणुका लढाव्या लागतील। सत्ता पैशांद्वारे निवडणूक यंत्रणाच हातात घेतली, संसदीय लोकशाही पद्धतीवरच राज्यकर्त्यांचा आघात। निवडणूक आयोग इतकी चुकीची भूमिका घेईल असं वाटलं नव्हतं, शरद पवार यांची टीका। लोकांचे प्रेझेंटेशन आम्हाला केले की हे या पद्धतीने करणं शक्य आहे, ते केलं नाही। इतकं स्पष्ट बहुमत असताना या राज्यात सरकार बनत नाही आणि आजच वाचलं की आता 5 तारखेला काय होण्याची शक्यता। ईव्हीएम हॅक करता येतं, मी इंजिनियर असल्यानं मला माहिती। ईव्हीएम बाबत महादेव जानकर यांचं मोठं वक्तव्य। ईव्हीएम मध्ये घोटाळा झाल्यामुळे महायुतीच्या जागा आल्या, जानकरांचा आरोप। ईव्हीएम हॅक करता येतं, आय एम ऑल्सो द इंजिनियर, आय नो दॅट। ईव्हीएम हॅक करता येतं, सर्व हॅक करता येतं, प्लेन हॅक करता येतं, फ्लॅग हँकर हॅक करता येतं, हे करता येत नाही का? ईव्हीएम मध्ये मतदारांनी दिलेल्या मताचा पुरावा काय? तर माझं मत संबंधित व्यक्तीलाच मिळाल्याचा देखील पुरावा काय? बाबा आढाव यांच्याकडून प्रश्न उपस्थित। सगळ्या प्रकारचा छडा लागला गेला पाहिजे की हे मतदान हे झालं, जसं मतपेटी झालं, जे झालेल्या मतदानाची सोय झालेली आहे त्याचा छडा लागला गेला पाहिजे। ईव्हीएम वर जिंकणारे बॅलेट पेपरची मागणी का करत नाहीत? अंबादास दानवेंचा सवाल। जनमत आहे असं म्हणता तर मग बॅलेट पेपरची मागणी करा, अनेक निवडणुका याचिका कोर्टामध्ये दाखल होतील, दानवेंचा दावा। महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये निकाल गेला म्हणून ईव्हीएम वर आक्षेप, भरत गोगावलेंचा विरोधकांवर निशाणा। तर महायुतीच्या नेत्यांकडून ईव्हीएम घोटाळा लपवण्यासाठी सत्तेच्या सारीपाटाचा खेळ, सचिन खरात यांचं प्रत्युत्तर। लपवण्यासाठी महायुतीचे नेत्यांनी सत्तेचा सारीपाटाचा खेळ मांडला आहे असा आरोप रिपब्लिकन पार्टी खरात पक्ष करत आहे।